हॅलो एव्हरीवन. इन दिस व्हिडिओ आपण बघणार आहोत की आपला पूर्ण महिन्याचं एक फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असायला हवं. ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे पैसे हे कुठे जातात. ओके. फायनान्शियल फ्रीडम याचा अर्थ एक्झॅक्टली काय? मीन्स व्हॉट एक्झॅक्टली मीनिंग ऑफ दॅट फायनान्शियल फ्रीडम. इट्स नॉट की अर्न मोर. नो. इट्स अबाउट वेअर युअर मनीज गोज. तुमचे कमवलेले पैसे हे तुम्ही कुठे लोकेट केलेले आहात? ते पैसे कुठे जात आहेत एक्झॅक्टली? सो त्याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. सो आपण ह्या महिन्यामध्ये किती एक्सपेन्स केला, गेल्या महिन्यामध्ये किती एक्सपेन्स केला, या सगळ्या गोष्टींवरती आज डिस्कशन करू आणि आपण आपला मंथ बजेट प्लॅन हा कसा असायला हवा, हे आपण आज डिस्कस करूया. ओके. फर्स्ट थिंग इज रिव्ह्यू युअर मंथ. ओके. रिव्ह्यू युअर मंथ म्हणजे तुम्ही तुमच्या इसेन्शियलसाठी म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावरती किती तुम्ही एक्सपेन्स केलेले आहात. ओके. व्हॉट आर युअर वॉन्ट्स, व्हॉट आर युअर नीड्स. सो याचाही तुम्ही एक प्रॉपर, जर तुम्ही युपीआयने पेमेंट करत असाल तुम्ही त्या पूर्ण महिन्याचा पूर्ण एक्सपेन्स हा बघा. तो एका पेपरावर लिहून काढा किंवा तुम्ही एका एक्सेल शीट्समध्ये लिहून काढा आणि देन विचार करा की ओके, मी ह्या गोष्टीसाठी हे मी इथे एक्सपेन्स केलं. ओके. आणि ते पूर्णपणे टोटल 3 गोष्टींमध्ये डिव्हाईड करायचे. फर्स्ट इज युअर इसेन्शियल्स, व्हॉट आर युअर नीड्स अँड व्हॉट आर युअर वॉन्ट्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये नाही एक कुठली इन्व्हेस्टमेंट्स आपण प्लॅन केले आहेत, नाही आपण ॲसेट अलोकेशन्स प्लॅन्स केले आहेत किंवा काही नाही. सो यू आर अ बिगिनर आणि हे आता तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. सो दॅट्स व्हॉट वी आर प्लॅनिंग. सो रिव्ह्यू युअर मंथ. दॅट इज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग ॲट्स अ बिगिनियर. सो वन्स यू हॅव अ डन की माझा गेल्या महिन्यामध्ये किती एक्सपेन्स झालेला आहे आणि मी आता किती एक्सपेन्स आणि कसा करायचा आहे, हा माझा पुढच्या महिन्यामध्ये मला किती एक्सपेन्स करायचा. सो माझा इनिशियल रूल जेव्हा मी एक ऑलमोस्ट 20,000 किंवा 15,000च्या आसपासची माझी जेव्हा सॅलरी होती, इवन 50,000. सो त्या आसपासची जेव्हा आपली सॅलरी होती, तेव्हा माझा रूल हा होता की 50, 10, 20, 20 अशी टोटली मी डिव्हाईड केलेली होती. माझी पूर्ण इन्कम त्या महिन्याची. सो सो 50% हे तुमचे इसेन्शियल्समध्येच जातात. तुमचं लाईट बिल असेल, घर खर्च असेल, आईला पैसे देणं असेल, तुमचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स असेल, तो 50% हा तिथे जातो. 20% ही तुमची सेव्हिंग असलीच पाहिजे. नो मॅटर व्हॉट यू हॅव टू डू द 20% सेव्हिंग. तुम्ही मल्टिपल बँक अकाउंट्स ओपन करा. त्याच्यामध्ये हां, ओके, माझं XYZ बँक अकाउंट हे स्पेसिफिकली जातं सेव्हिंगसाठी. ओके. ABC बँक जातं माझ्या स्पेसिफिकली इसेन्शियल्सच्या खर्चासाठी. त्यातून माझे बिल्स पेमेंट्स होतील एक्सेट्रा, एक्सेट्रा. ओके. देन 10% हे फन. तुम्ही तुमचं आयुष्य हे नक्की कितीही कमवत असलात तरी एन्जॉय करायला हवं आणि हे तुम्ही तुमच्या जीवासाठी खर्च करायलाच हवे. ते तुमचं तुम्हाला आवडतं खाणं असेल किंवा काही असेल. मी असं म्हणत नाही की तुम्ही अनहेल्दी फूड खा किंवा काही. प्रत्येक गोष्ट ही थोड्या प्रमाणात आपल्या आयुष्यात असायला हवी. जर स्ट्रीट फूड असेल तर ठीक आहे, कधीतरी महिन्यातनं एकदा खाल्लं ओके. बट हेल्दी फूड्स असतील, मग ते थोडे महाग असतील, बट ठीक आहे. आय हॅव डन अ टेस्ट. ओके. मी त्या गोष्टीची टेस्ट घेतली अँड देन आय हॅव मूव्ड ऑन. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गोष्टी प्रॉपर प्लॅन करा. आणि हो, 20% ही तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये गेली पाहिजे. ओके. नो मॅटर व्हॉट तुम्ही किती कमवता. 50, 20, 20, 10 अशा प्रकारे हे टोटल 100% आपण डिव्हाईड केले. 50% इसेन्शियल्स, 20% तुमची सेव्हिंग, 20% तुमची इन्व्हेस्टमेंट आणि 10% फॉर फन. ओके. जर तुम्हाला 4 बँक्स ओपन करायचे असतील, करा आणि त्या पद्धतीने त्याचा एक्सपेन्स ट्रॅक करा. देन ओन्ली इट विल बी गोना हेल्प यू आउट. साइड हसल स्ट्रॅटेजी. ओके. साइड हसल म्हणजे काय, की याचा अर्थ असा होत नाही, की तुम्हाला तुमच्या एका कंपनीमध्ये काम करायचंय आणि तुम्हाला दुसरी काही गोष्टी करायच्या आहेत. ओके. साइड हसल इट विल बी इन अ डिफरंट वे सुद्धा असू शकतो, की तुम्ही तुमच्या असलेल्या पोझिशनमध्ये, तुम्ही असलेल्या स्पेसिफिक कंपनीमध्ये, तुम्ही असलेल्या स्पेसिफिक फील्डमध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज कसं अपग्रेड करताय. ओके. दॅट इज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग यू कॅन डू इन युअर फील्ड. ओके. मला जर एक स्पेसिफिक विदाऊट एआय वाले प्रोजेक्ट्स मिळत होते. आता मार्केटमध्ये एआय आहे, तर मग मी एआयचे प्रोजेक्ट्स कसे बनवता येतील. ओके. मी एका स्पेसिफिक मोठ्या पोझिशनवरती आहे, तर मी आता त्याच्या वरच्या पोझिशनला काय काम असतं, काय करावं लागतं, ओके. आणि कशाप्रकारे त्या गोष्टी घडतात, तर ते अंडरस्टँड करणं, त्याच्यासाठी काय स्किल लागतात ते डेव्हलप करणं. सो दोज आर व्हेरी इम्पोर्टंट
पार्ट्स यू हॅव टू डू इन युअर होल लाईफ. ओके. त्यालाच म्हणतात साइड हसल इन माय लँग्वेज. ओके. साइड हसल हे तुम्ही तुमच्या असलेल्या फील्डमध्ये सुद्धा इम्प्रूव्हायझेशन करून करू शकता. तुम्ही माझ्यासारखं YouTube चॅनल सुद्धा बनवून पुढे मूव्ह ऑन करू शकता. सो देअर आर सो मेनी वेज. ते तुम्ही तुमचं शोधणं हे खूप या क्षणाला इम्पॉर्टंट आहे. सो देन ओन्ली तुमचं इन्कम वाढू शकतं. अदरवाईज नाही. आणि साइड हसलमध्ये तुम्हाला एक एन्जॉयमेंट असायला हवी. इट शुड बी युअर फन. देन ओन्ली इट विल बी गोना हेल्प यू आउट. मनी इज व्हेरी इमोशनल स्टफ. ओके. ह्या पार्टमध्ये तुम्हाला ही गोष्ट कळायला हवी, की मनी तुम्हाला कंट्रोल नाही करायचं आहे. तुम्हाला मनीला कंट्रोल करायचं आहे. त्यामुळे तुमचा पैसा हा कुठे जातोय हे तुम्हाला पूर्णपणे माहीत असणं हे खूप मॅटर करतं. आणि ह्या गोष्टींमुळे तुम्ही इमोशनली खूप स्टेबल असता, जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की ओके माझा पैसा हा इथे इन्व्हेस्टेड आहे. त्याचा फ्लो इथे आहे. माझ्या इसेन्शियल्स एवढ्या गरजा आहेत आणि मला हा पूर्ण खर्च माहिती आहे. माझा नेक्स्ट मंथ कसा जाणार आहे हा मला माहिती आहे. ओके. आणि मला नेक्स्ट मंथमध्ये आलेल्या पैशांचं काय करायचं आहे हेही मला माहिती आहे. मी कोणालाही कधीही लोन रिकमेंडेड करत नाही. इफ ओन्ली जर ते एक घरासाठी असेल. ओके. कारण घराची एक सिंपल इन्व्हेस्टमेंट आहे. रेंटल इन्कम हे खूप इम्पोर्टंट आहे आणि घर ही एक आपल्या साध्या मुंबईमधल्या मुलासाठी किंवा कोणाहीसाठी ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. आणि सिंपल आहे. 5 वर्षापूर्वी जसं गोल्डचा भाव वाढतो, तसाच रिअल इस्टेटचा सुद्धा भाव वाढतो. जर 5 वर्षामध्ये तुमच्या रिअल इस्टेटची प्राईस ही जर डबल होत असेल, ओके, तर तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह कॅश फ्लोमध्ये आलेले आहात. सो दॅट्स हाऊ यू हॅव टू थिंक. दॅट्स हाऊ यू हॅव टू बाय युअर रिअल इस्टेट. सिंपल आहे. तुम्ही जर एक 20 वर्षासाठी जर लोन घेता, ओके, तर 20,00,000चं मी लोन घेतलं फॉर एक्झाम्पल. मी 20,00,000चं एक घर घेतलं. ओके. 20,00,000चं एक घर घेतलं. त्याच्या 5 वर्षानंतर व्हॅल्यू झाली आहे अल्मोस्ट 35,00,000 व्हिच इज अ नियर बाय टू 100%. आणि 5 वर्षांनंतर मी किती अमाउंट पे केली हे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करा त्या होम लोननुसार. तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन मिळेल. तुम्ही 25 वर्षामध्ये कोणत्याही घराची डबल व्हॅल्यू पे करत असता. 25 वर्षामध्ये. पण 5 वर्षामध्येच माझ्या घराची व्हॅल्यू ही डबल झालेली आहे. सो आय एम ऑलरेडी इन पॉझिटिव्ह कॅश फ्लो. सो सिंपल आहे. आणि घर हे दुसऱ्याच्या घरात राहणं, रेंटने राहणं, आय डोंट फील की मला ती वाइब येत नाही. आणि दॅट्स वाय आय डोंट गो फॉर रेंट. मी कधीही भाड्याने कुठल्याही घरामध्ये राहिलेलो नाही. बिकॉज आय हॅव ऑलरेडी ड्रीम्ड की मला माझं स्वतःचं घर घ्यायचंच आहे. नो मॅटर व्हॉट आय हॅव टू बाय दॅट थिंग. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढचे पावलं उचला. सो इट्स ऑल अबाउट इमोशनल स्टफ. आणि इमोशनल स्टफ कधी बिल्ड होतो? जेव्हा तुमचे मंथ्स प्लॅन्स असतात. सो तुम्ही तुमचे मंथ्स हे प्रॉपरली प्लॅन केलेच पाहिजे. देन ओन्ली थिंग्स विल गेट इम्प्रूव्हाइज. सो इट्स अ सिंपल. आणि आय होप हे तुम्ही इम्प्लिमेंट कराल. कारण तुम्ही जर तुमचा येणारा महिना आणि तुमचा झालेला महिना कसा गेला आणि येणाऱ्या महिन्यात तुम्ही काय करणार आहात, इतकं जरी सिम्पली ट्रॅक केलं, 50-20-20-10 हे जरी तुम्ही नीट प्रॉपर प्लॅन केलं, देन ओन्ली यू गोना इम्प्रोवाइज युअर लाईफ. तुम्ही तुमच्या आजपेक्षा उद्या एक 1% नक्की सुधारलेले असाल. आणि दॅट्स हाऊ आय हॅव ऑल्सो पर्सनली ग्रोन. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जस्ट डोंट वॉच, इम्प्लिमेंट. तरच मग ह्या व्हिडिओने कुठेतरी तुमच्या आयुष्यात मी व्हॅल्यू दिली असं मला वाटतं. कॉज माझा मोटिव्ह हाच आहे की each and every video will add something value in your life, no matter how. Thank you.